नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी आईस्क्रीम पार्लर सारखी बनून तयार होणारी क्रीमी आईस्क्रीम. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. पाहू शकता तुम्ही मस्त अशी क्रीमी आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे. त्यानंतर इथे मी सर्वात आधी 1 लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे मी म्हशीचं दूध वापरलेलं आहे. तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्या दुधामधलं थंड दूध आपल्याला गरम न करता बाजूला काढून घ्यायचं आहे. कपभर दूध मी इथे बाजूला काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला 5 ते 6 चमचे कस्टर्ड पावडर घालून घ्यायचं आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरलेलं आहे. तुम्ही जर बिना फ्लेवरचं कस्टर्ड पावडर वापरत असाल तर त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाका. नाहीतर व्हॅनिला फ्लेवरचं जर कस्टर्ड पावडर आणलं तर आपल्याला वेगळं इसेन्स यामध्ये टाकायची अजिबात गरज पडत नाही. बघू शकता तुम्ही इथे मी 4 ते 5 चमचे कस्टर्ड पावडर यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान असं गुठळ्या न होऊ देता हलवून घ्यायचं आहे. हे जर आपण मिश्रण गरम दुधामध्ये जर कस्टर्ड पावडर भिजवलं तर यामध्ये लगेचच गुठळ्या व्हायला लागतात. म्हणून आपल्याला थंड्या दुधामध्येच भिजवायचं आहे. त्यानंतर इथे आता आपलं दूध छान असं उकळलेलं आहे. अगदी फक्त उकळून घेतलेलं आहे. आटवलं वगैरे अजिबात नाही. आणि जे आपण कस्टर्ड पावडर भिजवून ठेवलेलं होतं ते परत हलवायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे. दूध आपल्याला कस्टर्ड पावडर घातल्यावर छान असं 2 ते 3 मिनिटं हलवत राहायचं आहे. लगेचच हे हळूहळू घट्ट व्हायला लागते. बघू शकता तुम्ही. रंग सुद्धा आपण यामध्ये अजिबात रंग न घालता छान असा रंग आलेला आहे. 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. हे तुम्हाला आता जरी पातळ वाटत असेल, थंड झाल्यावर खूप जास्त हे घट्ट होते. बघू शकता तुम्ही. इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि कढई आपल्याला गॅसच्या खाली ठेवून छान असं थंड करून घ्यायचं आहे. यावर आपल्याला साय अजिबात जमू द्यायची नाही. हलवत राहायचं आहे हे. इथे मी आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. इथे मी सर्वात आधी केकवर जी क्रीम लावतात व्हिपिंग क्रीम ती घेतलेली आहे अमूलची. ती यामध्ये मी 1 कप भरून घेणार आहे. बघू शकता तुम्ही 1 कप भरून मी इथे क्रीम घेतलेली आहे आणि मी बीटर मशीननी मी ही छान फेटून घेणार आहे. अगदी क्रीमी आणि दुप्पट-तिप्पट होईपर्यंत आपल्याला ही क्रीम फेटून घ्यायची आहे. तुम्हाला जर अर्धा लिटर दुधाची आईस्क्रीम बनवायची असेल तर तुम्ही ही जी क्रीम आहे अर्धा कप घेतली तरी चालते. तुमच्याकडे जर बीटर मशीन नसेल तर तुम्ही हे क्रीम जे व्हिस्कर येते त्या व्हिस्करनी सुद्धा फेटू शकता. त्याला थोडा वेळ लागते पण छान अशी त्याने सुद्धा फेटली जाते. बघू शकता तुम्ही दुप्पट-तिप्पट आपली ही क्रीम फुललेली आहे. त्यानंतर आपण जे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामध्ये ही जी क्रीम आपण फेटून घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे. इथे मी आता 1 वाटी भरून मिल्क मेड घेतलेलं आहे. हे तुम्हाला बाजारात आरामात मिळते आणि तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता किंवा तुम्हाला दोन्हीपैकी वापरायचं नसेल तर तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता यामध्ये. जेव्हा आपण दूध उकळवतो तेव्हाच त्यामध्ये तुम्हाला जितपत गोड आवडत असेल तितकी तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. हे सर्व मी आता परत छान असं फेटून घेतलेलं आहे. यावर आता मी सिल्वर फॉइल पेपर लावून असंच हे फ्रीझरमध्ये 2 ते 3 तास ठेवणार आहे. यामुळे आपल्या
आईस्क्रीमला अजिबात आईस क्रिस्टल येत नाही. बघू शकता तुम्ही, छान असं आपली हे आता सेट झालेलं आहे. याला आता आपल्याला अगदी थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर हे फेटायचं आहे. बघू शकता तुम्ही, अगदी आता कडक आहे. आपल्याला अजिबात हे फेटता येणार नाही. बघू शकता तुम्ही, फक्त मी 10-15 मिनिटं ही आईस्क्रीम बाहेर ठेवलेली आहे. अगदी छान अशी विरघळलेली आहे. इतपत आपल्याला विरघळायची आहे, खूप जास्त सुद्धा नाही. थंड पाहिजे आपल्याला हे. त्यानंतर आपल्याला परत ही फेटायची आहे. तुम्ही आता इथे हे मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता. फक्त 2 मिनिटं मी ही छान अशी क्रीमी होईपर्यंत फेटून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, मस्त आपलं हे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. याला आता तुम्हाला ज्या डब्यामध्ये किंवा कोणत्याही भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करायला ठेवायची असेल, त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि फ्रीझरला रात्रभर मी ही आईस्क्रीम छान अशी सेट करून घेणार आहे. फॉइल पेपर लावून मी झाकण लावून छान अशी ही आता सेट करून घेणार आहे. फॉइल पेपर लावल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला अजिबात आईस क्रिस्टल येत नाही. इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आईस्क्रीम छान अशी सेट झालेली आहे. बघू शकता तुम्ही. 1 लिटर दुधामध्ये आपली भरपूर सारी आईस्क्रीम बनवून तयार झालेली आहे आणि तितकीच मस्त अशी टेस्टी ही आईस्क्रीम बनवून तयार झालेली होती. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक नक्की करा.